अकोल्यातील दिग्रस येथील जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळेच्या नवीन वर्गखोल्या मंजुरात असून सुद्धा बांधकामास विलंब होत आहे। त्यामुळे या वर्गखोल्यांचे बांधकाम तत्काळ करा या मागणीसाठी अकोला जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या कार्यालयात शाळा भरवली। विद्यार्थी व्यवस्थापन समिती आणि पालकांनी याआधीच जिल्हा परिषदमध्ये शाळा भरू असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला होता। त्याप्रमाणे आज विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदमध्येच शाळा भरवली होती। जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा दिग्रस बुजुर्ग ही शाळा पातूर तालुक्यातील एकमेव आदर्श शाळा आहे। मात्र यातील विद्यार्थी वर्ग खोल्या नसल्याने उपेक्षित आहेत। शाळेला सहकार्यामुळे 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला। शाळेची प्रगती बघून शासनाने 2022 मध्ये ही शाळा आदर्श शाळा म्हणून घोषित केली। शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत वर्ग आहेत। वर्ग खोल्या अभावी कॉन्व्हेंटचे वर्ग बंद आहेत। शाळेची पटसंख्या 207 आहे, तर 2 वर्षापूर्वी पटसंख्या 239 होती। या शाळेत तांदळी खुर्द, तांदळी बुजुर्ग, तुलंगा, सस्ती, दिग्रस खुर्द येथील 50 विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात। शाळेच्या शिकस्त वर्ग खोल्या 2021 मध्ये पाडल्या तेव्हापासून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग खोल्या नाहीत। परिणामी शाळेचा पट कमी होत आहे। शाळेला 9 वर्ग खोल्यांसाठी एका वर्षापूर्वी निधी प्राप्त झाला आहे, परंतु टेंडरचे कारण सांगून बांधकाम सुरू झाले नाही। शाळेचे रखडलेले बांधकाम त्वरित सुरू करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात येत आहे। देवेंद्र गवई, मी इयत्ता 5वी। माझ्या गावाचं नाव दिग्रस बुद्रुक। मी आमच्या शाळेत आम्ही पहिल्या वर्गात होतो, पण आमची शाळा पाडली मग बांधणं करतो, पण बांधणंच झाली नाही। आणि आमची शाळा की आम्ही मग पहिल्या वर्गापासून झाडाखालीच बसलो। माकडं आमच्या अंगावर घाण करतात आणि माकडं दांड्या पाडतात खाली, पण आमच्या अंगावर पडतात, ते लय लागतात। पण आमच्या टीचर कधी बिमार पडतात, मग आम्हाला आमचा अभ्यास बरोबर होत नाही, मुलं पण बिमार पडतात। बस। माझं नाव तन्वी सुधाकर वरे, मी राहणार दिग्रस बुद्रुक। मी दिग्रस बुद्रुकमध्ये राहते। आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी इयत्ता 7वीत शिकून आम्ही बाहेर बसतो। आम्हाला वर्ग नाही। आम्ही बाहेर बसल्याने आमच्या अंगावर घाण होते, खूप घाण पडते, माकडं डांगू करतात आणि आम्ही जर जेवायला बसलो तर तेच घाण आमच्या डब्यात पडते, पण तरी आम्हाला नाईलाज आहे, आम्हाला बाहेरच बसावं लागते। जर आमच्या शाळेची आम्ही शाळा सोडून जात आहोत, आमच्या शाळेची जर पट कमी झाला तर जर आमच्या शाळेची पट कमी झाला तर त्याचा जबाबदार फक्त जिल्हा परिषद राहील। एवढे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपादक सतीश देशमुख 9970321817।